students, today we are going to discuss a very famous experiment about the structure of atom, that is Rutherford scattering experiment or Rutherford experiment of scattering of alpha particles. अतिशय प्रसिद्ध असा हा एक्सपेरिमेंट आहे इन केस ऑफ स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ ॲटम. रुदरफोर्डने त्याचं जे ॲटॉमिक मॉडेल जे काही सर्व जगासमोर जे मांडलेलं आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी हा अटेम्प्ट जो आहे तो केला होता, त्यांनी हा एक्सपेरिमेंट जो आहे तो केला होता आणि तो त्याच्याच नावाने जो आहे तो प्रसिद्ध झाला, दॅट इज रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स इन 1909. In 1909 रुदरफोर्डने ऍक्च्युअली काय केलं होतं तिथे, तर हा एक अटेम्प्ट जो आहे तो केला. कशासाठी केला, तर त्यांनी जे काही ॲटॉमिक मॉडेल जे रिसर्च करून त्यांनी बनवलं होतं त्याला व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी हा एक्सपेरिमेंट जो आहे तो इथे केला. काय केलं ऍक्च्युअली या एक्सपेरिमेंट मध्ये, तर त्यांनी अल्फा पार्टिकल्स जे आहेत त्याचा एक सोर्स जो आहे तो या लीड ब्लॉक मध्ये जो आहे तो प्लेस केला आणि त्या लीड ब्लॉक मधून अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते बंबार्ड केले. कशावर केले, तर ऑन ए थीन गोल्ड फॉइल. एक थीन गोल्ड फॉइल जे आहे त्याची थिकनेस जर पाहिली आपण तर इट इज अबाउट 100 नॅनोमीटर. 100 नॅनोमीटर थिकनेस असलेली गोल्ड फॉइल जी आहे ती त्यांनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी जी आहे ते घेतली आणि त्याला जे आहे ते प्लेस केलं इथे आणि त्या थीन गोल्ड फॉइलवर अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते बंबार्ड केले. कशासाठी, टू व्हेरीफाय इट्स ॲटॉमिक मॉडेल. त्यांनी जे ॲटॉमिक मॉडेल तयार केलं होतं त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट आहे इथे केलेला आहे. सो अल्फा पार्टिकल्स व्हेन बंबार्ड ऑन दिस थीन गोल्ड फॉइल, ज्या वेळेस अल्फा पार्टिकल्स त्यांच्या सोर्स पासून जे या लीड ब्लॉक मध्ये ठेवलेले आहेत त्या सोर्स पासून इमिट झाले अँड व्हेन दे गेट इमिटेड दे गो थ्रू दिस स्लिट अँड बंबार्ड स्ट्राइक्स ऑन द सरफेस ऑफ थीन गोल्ड फॉइल. या थीन गोल्ड फॉइलच्या सरफेसवर जे आहे ते तिथे ते स्ट्राइक्स आहे. सो रुदरफोर्डने जे आहे जेव्हा अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते बंबार्ड केले या थीन गोल्ड फॉइलवर, ही थीन गोल्ड फॉइल जर पाहिली तर इट इज सराउंडेड बाय ए थीन फ्लोरोसंट शीट ऑफ झेडेनस. झेडेनसची एक थीन शीट जी आहे ती या थीन गोल्ड फॉइलच्या सराउंडिंगला त्यांनी लावली. कशासाठी लावली, तर ह्या ज्या अल्फा पार्टिकल जेव्हा तिथे स्ट्राईक करतात तर त्यामधून जो काही लाईट तिथे इमिट होणार त्या गोल्ड फॉइल मधून तो तिथे व्हिजिबल होण्यासाठी. राईट नाव हियर, तर हे जे अल्फा पार्टिकल जेव्हा स्ट्राईक करत होते या गोल्ड फॉइलवर, तर त्यानंतर जे आहे तिथे रुदरफोर्डने जे आहे ते काही ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते तिथे मांडले. आफ्टर परफॉर्मिंग दिस एक्सपेरिमेंट ऑब्झर्वेशन्स काय आहे, रुदरफोर्डने हा जो एक्सपेरिमेंट केला होता कशासाठी केला होता, तर त्याचे जे ॲटॉमिक मॉडेल आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट जो आहे तो त्यांनी इथे केला. आणि हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना त्याने काही ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते नोट डाऊन केले. कुठल्या ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते नोट डाऊन केले, त्यापैकी फर्स्ट ऑब्झर्वेशन जे आहे हे आहे की मोस्ट ऑफ द पार्टिकल्स कुठल्या टाईपचे पार्टिकल्स, तर अल्फा पार्टिकल्स. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स, अबाउट 99% of total alpha particles, that means most of the alpha particles are passed through this gold foil, pass through this gold foil undeflected. तर त्याचं फर्स्ट ऑब्झर्वेशन होतं या एक्सपेरिमेंटवर. का ऑब्झर्वेशन होतं, तर मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स
हे जे अल्फा पार्टिकल्स इमिट होत आहेत सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स पासून, तर हे जेव्हा स्ट्राईक करत आहेत त्या गोल्ड फॉइलला, तर या गोल्ड फॉइलला स्ट्राईक केल्यानंतर मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल, दॅट मीन्स अबाउट 99% ऑफ टोटल अल्फा पार्टिकल्स आर पास थ्रू दिस गोल्ड फॉइल and remains undeflected, that means straight manner मध्ये जे आहे ते जाते. गोल्ड फॉइल थ्रू जे आहे अल्फा पार्टिकल स्ट्रेट मॅनर मध्ये जातात. याचा अर्थ काय की गोल्ड फॉइल थ्रू हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते स्ट्रेट मॅनर मध्ये, दॅट मीन्स अनडिफ्लेक्टेड वेनी जे आहे ते पास आउट झाले. टोटल 99%. ते झालं फर्स्ट ऑब्झर्वेशन. The second observation he made on his experiment is very few alpha particles. Few alpha particles. How many actually? Few means what? There are about 1 in 8,000 alpha particles. 8,000 पैकी एक in 1 in 8,000 alpha particles are deflected by an angle of less than 90 degree. By an angle of less than 90 degree. सेकंड ऑब्झर्वेशन त्याने हे तिथे मांडलं की काही जे अल्फा पार्टिकल्स आहेत, दॅट मीन्स 1 in 8,000 अल्फा पार्टिकल्स, अल्फा रेस तिथे असते. तर त्यापैकी एक रे जी आहे ती जेव्हा तिथे त्या गोल्ड फॉइलला स्ट्राईक करते आणि त्याच्या थ्रू पास करते, इन दॅट केस इट गेट डिफ्लेक्टेड बाय अन अँगल ऑफ लेस दॅन 90 डिग्री. थोडंसं तिथे डिफ्लेक्शन जे आहे ते आपल्याला त्या रेस मध्ये जे आहे ते तिथे दिसते. हे त्याचं सेकंड ऑब्झर्वेशन जे आहे ते तिथे होतं. नाउ द थर्ड ऑब्झर्वेशन त्यांनी काय केलं इथे, तर व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स about 1 in 30,000 are deflected by an angle of more than 90 degree. थर्ड ऑब्झर्वेशन त्यांनी काय सांगितलं, तर काही जे अल्फा पार्टिकल्स होते जेव्हा ते स्ट्राईक झाले त्या गोल्ड फॉइलवर आणि गोल्ड फॉइल थ्रू जेव्हा ते पास झाले, आफ्टर पासिंग थ्रू दॅट गोल्ड फॉइल दे गेट डिफ्लेक्टेड. गोल्ड फॉइल मधून पास झाल्यानंतर जे आहे ते स्ट्रेट मॅनर मध्ये न जाता दे गेट डिफ्लेक्टेड अँड दे गेट डिफ्लेक्टेड बाय अन अँगल मोर दॅन 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षा जास्त अँगलनी जे आहेत ते पार्टिकल्स जे आहेत त्या रेस जे आहेत अल्फा रेस त्या तिथे डिफ्लेक्ट झाल्या. यांची क्वांटिटी किती होती, तर 1 in 30,000 रेस पैकी एक रे अशी होती की जे डिफ्लेक्ट होत होती मोर दॅन 90 डिग्री अँगल. जे लास्ट ऑब्झर्वेशन होतं रुदरफोर्डने जे त्याच्या एक्सपेरिमेंटवर केलं होतं, ऍक्च्युली ते काय आहे, तर very few alpha particles, very few alpha particles when they strike on that gold foil. इथे जर आपण जर पाहिलं तर हे अल्फा पार्टिकल्स ज्या या स्लिप थ्रू ज्या ते जातात आणि या गोल्ड फॉइल वर ज्या ते स्ट्राईक करत आहे आणि त्यापैकी काही ज्या अल्फा रेज आहेत, very few alpha particles get deflected the angle of 180 degree. 180 पेक्षा जास्त अँगलनी जे आहे ते तिथे डिफ्लेक्ट झाल्या. यांची क्वांटिटी कशी होती, तर निग्लिजिबल. देर आर व्हेरी फ्यू अल्फा रेज गेट डिफ्लेक्टेड
angle of 180 degree when they strike on gold foil. So हे त्याचं फोर्थ ऑब्झर्वेशन जे आहे ते इथे होतं. सो असे 4 ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते रुदरफोर्डने जे आहे ते त्याच्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवर जे आहे ते इथे मांडले. पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं की जेव्हा अल्फा रेज जे आहेत ते बंबार्ड केल्या या गोल्ड फॉइलवर, तर त्यापैकी मोस्ट ऑफ द अल्फा रेज जे आहेत pass through that gold foil. Its quantity is about more than 99% and they remain undeflected. Straight manner मध्ये त्या गोल्ड फॉइल थ्रू जे आहे त्या रेज ज्या आहेत त्या पास झाल्या. त्यांची क्वांटिटी किती होती तर 99%. हे त्याचं फर्स्ट ऑब्झर्वेशन. सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं की व्हेरी फ्यू अल्फा रेज और अल्फा पार्टिकल्स when strike on that gold foil, and after passing through this gold foil they get deflected by the angle less than 90 degree. 90 डिग्री पेक्षा कमी अँगल जी आहे ते तिथे डिफ्लेक्ट झाल्या. कुठल्या रेस तर खूप कमी अशा रेस जेव्हा ते गोल्ड फॉइल थ्रू पास झाल्या. थर्ड ऑब्झर्वेशन मध्ये सेम तसंच त्याचं ऑब्झर्वेशन आहे की देर आर फ्यू अल्फा पार्टिकल्स अबाउट 1 in 30,000 आर गेट डिफ्लेक्टेड बाय एन अँगल ऑफ मोर दॅन 90 डिग्री. अँड द लास्ट ऑब्झर्वेशन इज देर आर very few alpha rays or alpha particles when they strike on this gold foil they get bounced back or they get moved after striking this gold foil by an angle of 180 degree. So these are some observations or some important observations of Rutherford on his experiment of scattering of alpha particles. On the basis of observations on the scattering of alpha particles, Rutherford concluded that an atom contains a large empty space. रुदरफोर्डने जो त्याचा एक्सपेरिमेंट केला कुठला तर स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स, त्यामध्ये जे काही त्याने ऑब्झर्वेशन्स जे काही मांडले तिथे त्या ऑब्झर्वेशन्सच्या बेसिसवर त्याने काही कॉन्क्लुजन्स जे आहेत ते तिथे तयार केले. त्यापैकी पहिलं कॉन्क्लुजन काय होतं ऍक्च्युली तर त्यांनी हे सांगितलं की an atom contains a large empty space. ऍटम मध्ये लार्ज एम्प्टी स्पेस जो आहे तो प्रेझेंट असतो हे त्यांनी तिथे सांगितलं. कुठल्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर हे सांगितलं तर त्यांनी जे फर्स्ट ऑब्झर्वेशन जे केलं होतं की मोस्ट ऑफ द पार्टिकल्स, मॅक्सिमम पार्टिकल्स, अबाउट 99% ऑफ पार्टिकल्स ऑर अल्फा रेज पास थ्रू गोल्ड फॉइल ॲज अनडिफ्लेक्टेड. स्ट्रेट मॅनर मध्ये गोल्ड फॉइल मधून त्या अल्फा रेज, अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते पास करतात. या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर त्याने एक कॉन्क्लुजन इथे मांडलं की an atom contains a large empty space. एखाद्या ऍटम मध्ये जो आहे तो लार्ज एम्प्टी स्पेस प्रेझेंट असतो. म्हणूनच त्या लार्ज एम्प्टी स्पेस मधून जेव्हा त्या अल्फा रेज गेल्या that alpha rays remains undeflected only because of that large empty space present in that gold foil. त्यावरून हे फर्स्ट कॉन्क्लुजन की कुठल्याही ऍटम मध्ये, एखाद्या एलिमेंटच्या कुठल्याही ऍटम मध्ये लार्ज एम्प्टी स्पेस जो आहे तो प्रेझेंट असतो. म्हणजे जो ऍटम स्पेरिकल इन शेप असतो तर ऍक्च्युली तो कसा असतो तर एक हॉलो स्पियर जो आहे असं आपल्याला म्हणता येईल इन केस ऑफ शेप ऑफ ऍटम. So it is the first observation वरून फर्स्ट कॉन्क्लुजन. सेकंड कॉन्क्लुजन काय आहे? The positively charged alpha particles are repelled and deflected by the positive charges present in the atom. The positively charged alpha particles get repelled. जे पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले त्या थीन गोल्ड फॉइलवर त्यापैकी काही जे आहे इट गेट डिफ्लेक्टेड और इट गेट रिपेल्ड ओनली बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इन द ॲटम.
त्या ऍटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो प्रेझेंट असेल किंवा असतो, म्हणून तिथे पॉझिटिव्हली चार्ज अल्फा रेज जे आहेत इट गेट रिपेल्ड by that thin gold foil when these rays strike on that gold foil. So Rutherford called this positively charged space as nucleus. Rutherford ने जे आहे त्या पॉझिटिव्हली चार्ज स्पेसला त्या ऍटम मध्ये जो प्रेझेंट आहे त्याला तिथे त्यांनी काय म्हटलं तर इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. त्यांनी प्रोटॉन्सच्या बद्दल नाही सांगितलं. रुदरफोर्डने काय सांगितलं की देअर इज अ प्रेझेन्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन दी ऍटम. त्या ऍटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस जो आहे तो प्रेझेंट आहे. कुठल्या ऑब्झर्वेशन वरून आपण हे सांगू शकतो इथे तर फ्यू रेज गेट डिफ्लेक्टेड मोर दॅन दी अँगल ऑफ 90 डिग्री. हे एक तिथे ऑब्झर्वेशन होतं. दुसरं एक ऑब्झर्वेशन हे होतं की व्हेरी फ्यू रेज गेट डिफ्लेक्टेड बाय अन अँगल ऑफ 180 डिग्री. या ऑब्झर्वेशन वरून त्यांनी हे कॉन्क्लुजन जे आहे ते इथे मांडलं सेकंड अँड थर्ड. दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स आर रिपेल्ड अँड डिफ्लेक्टेड बाय द पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट इन द atom. Rutherford called this positively charged space as nucleus. पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट असतील त्या गोल्ड फॉइल मध्ये, म्हणूनच जेव्हा त्या रेजने स्ट्राईक केलं तर पॉझिटिव्ह चार्ज दॅट मीन्स लाईक चार्जेस रिपेल्ड इच अदर. ओनली बिकॉज ऑफ दॅट दीज रेज गेट डिफ्लेक्टेड. सो या ऑब्झर्वेशन वरून त्याने हे कॉन्क्लुजन जे आहे ते तिथे मांडलं आणि त्यांनी हे सांगितलं की तो जो पॉझिटिव्हली चार्ज स्पेस जो आहे त्या ऍटम मध्ये जो प्रेझेंट आहे त्याला त्यांनी म्हटलं न्यूक्लियस. इट इज टर्म ॲज न्यूक्लियस बाय रुदरफोर्ड. देन इट्स थर्ड कॉन्क्लुजन इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द न्यूक्लियस. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड by the nucleus is negligibly small than the total volume of an atom. हे कन्क्लुजन जे आहे ते इथे त्यांनी जे आहे ते मांडलं. कुठल्या ऑब्झर्वेशन वरून तर जे लास्ट ऑब्झर्वेशन आपण पाहिलं होतं की व्हेरी फ्यू अल्फा रेज ज्या आहेत त्या गोल्ड फॉइलवर ज्या आहेत त्या स्ट्राईक करत होत्या. सपोज दिस इज अ गोल्ड फॉइल आणि या अल्फा रेज ज्या आहेत त्या स्ट्राईक करत होत्या. आफ्टर स्ट्रायकिंग व्हेरी फ्यू अल्फा रेज गेट डिफ्लेक्टेड बाय अन अँगल ऑफ 180 डिग्री. कितीच्या अँगलने त्या डिफ्लेक्ट झाल्या तर 180 डिग्रीच्या. त्यांची क्वांटिटी कशी होती तर निग्लिजिबल होती. व्हेरी फ्यू अल्फा रेज पार्टिकल्स जे आहेत ते तिथे होत्या. तर या अल्फा रेज किंवा अल्फा पार्टिकलची क्वांटिटी निग्लिजिबल होती. याचा अर्थ काय की या गोल्ड फॉइल मध्ये कुठेतरी असा पोर्शन आहे जो स्मॉलर इन साईज आहे जिथे स्ट्राईक केल्यानंतर अल्फा रेज ज्या आहेत त्या 180 डिग्रीच्या अँगलनी जे आहेत त्या बाउन्स बॅक करतात. सो त्याची साईज कशी असायला पाहिजे तर इट इज व्हेरी स्मॉल, निग्लिजिबली स्मॉल. दॅट्स वाय रुदरफोर्डने त्याचं एक फायनल कॉन्क्लुजन जे आहे ते इथे मांडलं. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द न्यूक्लियस इज निग्लिजिबली स्मॉल दॅन दी टोटल व्हॉल्यूम ऑफ एन ॲटम. तो जो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस जो आहे तो त्या गोल्ड फॉइल मध्ये प्रेझेंट होता. तिथे स्ट्राईक केल्यानंतर इथे 180च्या अँगलने खूपच कमी अशा रेज ज्या आहेत त्या डिफ्लेक्ट होत होत्या. याचा अर्थ काय की तो जो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे त्याची साईज जी आहे ती खूप कमी होती. म्हणूनच खूप कमी क्वांटिटीमध्ये 180 डिग्रीच्या अँगलने काही रेज जे आहेत त्या तिथे डिफ्लेक्ट झाल्या. सो दिस इज अवर थर्ड कन्क्लुजन ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन्स बेस्ड ऑन रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल्स. Overall, this is our topic, that is Rutherford experiment of scattering of alpha particles.